आपल्याला माहित आहे का, सेनापती संताजी घोरपडे फक्त भयंकर योद्धे नव्हते, तेवढेच महान हृदयाचे माणूसही होते. ज्या काळात दिलेर खानासारखे मोगल सरदार शरण आलेल्या सैनिकांचे हातपाय कापत होते, त्याच काळात संताजींनी माणुसकीचा महान परिचय दिला. ही गोष्ट आहे सन 1695ची. जिंजीच्या किल्ल्यावर मोगलांचा वेढा होता. संताजी आणि धनाजी जाधव मोठ्या फौजेसह कर्नाटकाकडे निघाले होते. ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळाली, तो घाबरला. कारण त्याला माहीत होतं, जर संताजी जिंजीपर्यंत पोहोचले तर मोगल सैन्याचा पूर्ण नाश होईल. म्हणूनच त्याने कासिम खान आणि इतर मोठ्या सरदारांना संताजींना थांबवण्यासाठी पाठवलं. पण संताजी आधीच तयार होते. मध्यरात्र झाली आणि संताजींनी सैन्य 3 तुकड्यात विभागले. पहिली तुकडी शामियान्यावर हल्ला करून आग लावते. दुसरी तुकडी धावून येणाऱ्या मोगल सरदारांवर तुटून पडते आणि तिसरी तुकडी संपूर्ण छावणी लुटून टाकते. आता मोगल सैन्य गोंधळून गेलं आणि जीव वाचवण्यासाठी दोड्डेरी किल्ल्याकडे पळू लागलं. पण किल्ल्याचे दरवाजे किल्लेदाराने बंद केले होते. कसे तरी मोगली सैन्य आत गेलं खरं, पण आत अन्न संपलं होतं. आता बाहेर मराठ्यांचा वेढा आणि आत अन्न नाही. 4 दिवस मोगल सैनिक उपासमारीने तडफडत होते आणि शेवटी संताजींच्या धाकाने मोगल सरदार कासिम खानाने विष पिऊन आत्महत्या केली. ही हार नव्हती, हा होता संताजींच्या रणनीतीचा घाव. अखेर त्यात अडकलेला दुसरा मोगल सरदार खानाजाद खान संताजींसमोर शरण आला. संताजींनी खंडणी घेतली, पण त्यानंतर जे केलं ते इतिहासात अमर झालं. जिथे त्या काळात इतर मोगल सरदार शरण आलेल्या सैन्याचे हातपाय कापत होते, तिथे सेनापती संताजी घोरपडे 13 दिवस उपाशी असलेल्या शरण आलेल्या शत्रू सैन्याला एका हातात भाकरी आणि दुसऱ्या हातात पाणी देत उभे होते. हा फक्त विजय नव्हता, हा होता मराठ्यांच्या संस्कारांचा पराक्रम. आणि हा प्रसंग खुद्द मोगल इतिहासकार